नमस्कार. माझं नाव जयश्री भिडे आणि मी मागची 20 वर्ष झाले कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकवण्यासाठी मुलांना मदत करते. मोस्टली माझ्याकडे इंजिनिअरिंगची मुलं असतात किंवा ज्यांना बोर्डमध्ये जावा प्रोग्रामिंग असे वेगळे-वेगळे लँग्वेजेस आहेत, अशी मुलं असतात. माझा पहिला हेतू असा आहे, की या मुलांना इंडस्ट्रीशी कनेक्ट होताना ज्या अडचणी येतात, कारण मी त्याच्या आधी 10 वर्ष जे काम करत होते, ते एका मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करणं, त्याच्यामध्ये प्रोडक्शन, प्रोसेस क्वालिटी कंट्रोल आणि जनरल क्वालिटी कंट्रोल ज्याच्यामध्ये रिलायबिलिटी इंजिनिअरिंग पण येतं आणि कस्टमर फीडबॅक वरती ज्याला आपण फीडबॅक एनालिसिस म्हणतो, तशा टाइपचा पण क्वालिटी कंट्रोल येतो, जिथे व्हेंडर क्वालिटी पण जज केली जाते. थोडक्यात प्रॉडक्ट क्वालिटी हा जो आपला अस्पेक्ट असतो कुठलाही गोष्ट मॅन्युफॅक्चर करताना, तो अगदी जवळून राइट फ्रॉम द इनपुट कंपोनंट क्वालिटी, प्रोसेस क्वालिटी आणि नंतर प्रॉडक्ट क्वालिटी इथपर्यंतचा जो प्रवास असतो त्या कुठल्याही प्रॉडक्टचा, याच्याशी मी आधी काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा प्रोग्रामिंगमध्ये एंट्री घेतली, त्याचा पर्पज असा होता, की प्रोग्रामिंग हे नुसतंच जनरल शिकून काही उपयोग नाहीये. कारण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये मी मोठ्या-मोठ्या सोल्डरिंग इक्विपमेंटला जे प्रोग्रामिंग लागतं, त्याच्याशी आधी डील करत होते आणि थोडक्यात माझा एम्बेडेड प्रोग्रामिंगमध्ये जास्त भर राहील. हा जो एम्बेडेड प्रोग्रामिंगचा कन्सेप्ट आहे, हा आत्ताच्या जनरेशनला सगळीकडे लागणार आहे आणि काही इंडस्ट्रीज स्पेशली एम्बेडेड प्रोग्रामिंग पाहिजे, जसं के-पी-आय-टी आहे किंवा अजून काही इंडस्ट्री आहेत. त्यांना एम्बेडेड प्रोग्रामिंगच रिक्वायरमेंट असते. नॅचरली याच्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हीचाही अवेअरनेस लागतो. त्यामुळे नुसतंच प्रोग्रामिंग शिकण्यापेक्षा ज्या गॅजेटवरती, ज्या डिव्हाइसवरती हे प्रोग्रामिंग तुम्ही वापरणार आहात, त्या डिव्हाइसचा पण नो हाऊ म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक्स कसं आहे किंवा त्याचा इंटरफेस कसा आहे, हे सगळंच त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असलं पाहिजे. सो हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव. मागचे 20 वर्ष मी मुलांसोबत असल्यामुळे मला मागच्या जनरेशनचे आणि आताच्या जनरेशनचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे फार जवळून पाहायला मिळतं. पूर्वीच्या जनरेशनच्या मुलांना एक फोकस जो होता, की शिकण्यासाठी त्यांना एक करियर ओरिएंटेड काय शिकलं पाहिजे याचा एक अंदाज होता. त्या डायरेक्शनने त्यांचं शिकणं असायचं आणि आताच्या जनरेशनला मात्र खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि ते अजिबात फोकस्ड नाहीये, फार कमी सोडले तर. सो पहिला आस्पेक्ट असा असतो, की त्यांच्यामध्ये फोकस कसा यावा, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं बिल्ड व्हावं आणि त्याचंच एक क्रिएटिव्ह हे म्हणजे त्यांना एखादं ॲप्लिकेशन बिल्डिंग कसं करता आलं पाहिजे. हे करत असताना ऑफकोर्स माझ्या स्वतःच्या काही लिमिटेशन अकॉर्डिंग टू टाईम जर का पाहिलं, त्या मुलांनाही वेळ तेवढा नसतो आणि आपणही त्यांना तेवढं इन्व्हॉल्वमेंट करू शकत नाही. बऱ्याच गोष्टी अशा असतात, की ज्या सामाजिक जाणीवा आपण म्हणतो, या मुलांमध्ये त्या फार कमी आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेकडून किंवा कॉलेजकडून आपण असं एक्स्पेक्ट नाही करू शकत, की यांनी सामाजिक जाणीवा त्यांच्या डेव्हलप केल्या पाहिजेत. कुठेतरी याची सुरुवात त्यांच्या अर्ली एजमध्ये होणं फार एक्सपेक्टेड आहे. कारण आता जर का आपण पाहिलं, तर आपला देश एका खूप मोठ्या समृद्धीच्या दिशेने चालला आहे आणि त्या समृद्धीच्या दिशेने जाताना काय-काय प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतायत. फॉर एक्झाम्पल सियाचेनमध्ये किंवा जे बॉर्डरला जवान काम करतायत, त्यांना हँड ग्लोव्हज किंवा त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर ज्या लागतात, त्यांचीही निर्मिती आपण अजून नाही करू शकत आहे. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर मला असं वाटतं, की या मुलांनी नुसतंच शिकणं हा हेतू न ठेवता त्यांच्या थोड्या देशासाठी ज्या करण्याच्या कल्पना आहेत, त्या विकसित व्हाव्यात. त्यांना प्रोफेशनल अप्रोच कारण गरजे मराठीची जी टीम आहे, ज्यांच्यासोबत आता मला सुदैवाने असोसिएट होता आलंय. ती टीम अशी आहे, की ती वर्ल्ड वाईड आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा घेऊन आलेली आहे. आणि ही जी निस्वार्थी भावना आहे आपल्यासाठी, आपल्या देशासाठी काही करण्याची, ही या मुलांमध्ये मला थोडी का होईना रुजवता आली तर फार छान वाटेल मला. कुठलाही मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल किंवा सेटअप असेल,
त्याच्यासाठी काय लागतं? याच्या आधी मी असं म्हणेन, की आपल्याला आपल्या सोशल सराउंडिंग सोबत काम करताना कुठलं प्रॉडक्ट डेव्हलप करायचंय? त्याची गरज काय? आणि ते आपण कुठे विकणार आहोत? कारण हे नुसतंच तयार करून उपयोग नाहीये, तर हे विकताना आपल्याला त्याच्यामधनं प्रॉफिट पण अपेक्षित आहे. आणि प्रोफेशनल स्केलवरती जर का हे करायचं असेल, तर नॅचरली आपल्याला हा मार्केट सर्व्हे पण आधी करावा लागेल. त्याचं फंडिंग नीट बघावं लागेल, त्याची टीम बिल्डिंग नीट करावी लागेल आधी आणि त्याची जी प्रॉडक्ट क्वालिटी आहे, ती मार्केटमध्ये असणारे जे प्रॉडक्ट आहेत, त्याच्याशी कंपॅरेबल आहे का? हा पण विचार करावा लागेल. नॅचरली हे सगळं करताना आपण खूप साऱ्या गोष्टींची एकत्र लढण्यासाठी आपल्याला ही टीम खूप मदत करणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये वेगळ्या-वेगळ्या लेव्हलचं ट्रेनिंग आहे, की तुम्हाला एखादी आयडिया कशी आधी डेव्हलप करावी लागेल. आयडिया जर का तुमच्याकडे असेल, ती स्ट्राँग असेल, तर डेफिनेटली त्याचं काही मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्याचं प्रॉडक्ट मेकिंग तुम्ही कसं करणार आहात, याचं सुद्धा ट्रेनिंग गरजे मराठीची टीम आत्ता देणार आहे. आणि याच्यासाठी आपला सिलेक्शन क्रायटेरिया बऱ्यापैकी टफ आहे कारण इथे नुसतंच सेल्फ एम्प्लॉयमेंट अपेक्षित नाहीये. तर इथे एक प्रॉफिट मेकिंग जरी आपण ह्याच्यामध्ये फक्त प्रॉफिट मेकिंग असं नाही म्हणत आहे. आपल्याला याच्यामध्ये सामाजिक जबाबदारी पण निभावता आली पाहिजे. पण तरीही प्रोफेशनल लेव्हलला हे प्रॉफिट मेकिंग बिझनेसच असला पाहिजे आणि तो सस्टेन झाला पाहिजे. ह्या गोष्टी फार जरुरी आहेत. त्यामध्ये आता जर का आपण पाहिलं तर मी काय करू शकते याच्यामध्ये? तर मी नॅचरली इंडस्ट्री आणि त्या टीमचं एक कनेक्ट करून देऊ शकते. म्हणजेच जर का आपल्याला प्रॉडक्ट कुठे मॅन्युफॅक्चर करून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी त्या प्रॉडक्टची काय तयारी असली पाहिजे, त्याचं डिझाइन कसं असलं पाहिजे आणि मग त्याचं मॅन्युफॅक्चरिंग मास स्केलवरती करताना आपल्याला काय-काय काळजी घ्यावी लागेल, हे सगळं मी इथे ब्रिज हा एक्सरसाइज करू शकते. टॉपिक आपल्याला जर का प्रॉडक्टसाठी पाहिजे असेल, तर त्याच्यामध्ये कोणते प्रॉडक्ट सोशल अँगलने असले पाहिजेत, याचं मी गाईडन्स देऊ शकते. कारण मी बऱ्याच सोशल म्हणजे सामाजिक ज्या संस्था आहेत, त्यांच्याशी मागची 15 वर्ष झाले आमची शाळेची टीम काम करते आहे. आणि मला पर्सनली फायदा असा होईल, की ते गरजू लोक आहेत. आणि आपल्याला त्यांना जर का पुढे नेता आलं, तर आपल्या सगळ्यांचाच त्याच्यामध्ये एक फार फायदा होईल. गरजू लोकं वेगळ्या-वेगळ्या लेव्हलचे असतात. त्याच्यामध्ये काही एज्युकेटेड असतात, काही थोड्या कमी एज्युकेशनचे पण असतात. त्याच्यात कमी एज्युकेशनवाल्यांना सुद्धा आपल्याला जर का वेगळ्या सामाजिक प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बेस्ड प्रत्येक वेळी प्रॉडक्टच आला पाहिजे असं काही नाहीये. त्याच्यामध्ये सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री जसं BVG आहे. साध्या क्लीनिंग सोल्युशन किंवा क्लीनिंग ॲप्लिकेशन पासून त्यांनी सुरू केलं आणि आज त्यांची खूप मोठी इंडस्ट्री आपण बघतोय, की फार छान काम करतायत ही लोकं. अशा सामाजिक संस्थांचा आपल्याला हे करता येईल, की ज्यांना खरंच गरज आहे आणि त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे. नुसतं आवडतं म्हणून करण्यापेक्षा आपल्याला इथे मार्केटमध्ये स्टँड होईल आणि मार्केटमध्ये ते सर्व्हाईव्ह होईल आणि ते वर्षानुवर्ष आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. त्याला स्केल करता येईल. त्याला मोठ्या प्रमाणावर पण नेता येईल किंवा त्याच्यामध्ये मोठ्या टीमला आपल्याला उभं करता येईल यशस्वीपणे. अशा टाइपचं आपण इथे जास्त विचार करणार आहोत. अशा टाइपच्या प्रॉडक्टचा. प्रॉडक्ट्स वेगळे-वेगळे लेव्हलचे असू शकतात आणि याचा गाईडन्स आपल्याला वर्ल्ड वाईड ही जी टीम आहे आपल्या टीमच्या मेंबर्सकडनं मिळणार आहे. यासाठी आपण जे ट्रेनिंग अरेंज करणार आहोत ते पुण्याला असणार आहे. आत्ता आपण काही तालुके आणि काही जिल्हे असे याच्यामध्ये समाविष्ट करतो आहोत. आणि माझा जिल्हा जो आहे तो छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद हे महाराष्ट्रामधला एक जिल्हा आहे. मी जर का बघितलं तर माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन देणाऱ्या संस्था मला जर का इथे तयार करता आल्या आणि त्यांनी त्याच्यातनं सामाजिक कार्य पण केलं तर फार छान वाटेल आहे. पुणे हा जिल्हा त्याच्या आजूबाजूचे किंवा नगर त्याच्यातली काही गावं श्रीगोंदा आहे. त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी थोडे-थोडे कामांना सुरुवात केलेली आहे. ह्या ठिकाणची पण आपण या जिल्ह्याची पण आपण त्याच्यामध्ये मी मदत करू शकेन. तिथे पर्सनली मी व्हिजिट करू शकेन आणि
त्यांना काय लागतं याचं पण मी मदत करू शकेन त्यांना त्या अँगलने. तर असं आहे की नुसतंच आपल्याला आवडतं या अर्थाने आपण एखादं प्रॉडक्ट जसं की एखादं ड्रेस डिझायनिंग असेल, एखादं फूड मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर त्याच्यावरती आपण न जाता गरज काय आहे, कारण कधी कधी काय होतं की आपण प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बेस्ड ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये जाताना तिथे ऑलरेडी खूप सॅच्युरेशन असतं आणि मग ती कॉम्पिटिशन खूप टफ असते. तुमच्या जर का युनिक आयडियाज असतील तर नॅचरली याच्यामध्ये सर्व्हायव्हलचे जास्त चान्सेस असतात की तुमच्यासारखा प्रॉडक्ट कोणाकडे नाहीये. तुमचे नंबर ऑफ कॉम्पिटिटर सध्या तरी कमी आहेत आणि मग आपल्याला याच्यात काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन पुढे जाऊ पण शकतो आपण. त्याचं प्रॉडक्ट मेकिंग पर्यंत सगळं करू शकतो. मार्केटिंगचा एरिया जर का पाहिला तर पर्सनल लेवलवरती प्रॉडक्ट डिझाईन करताना मार्केटिंग हा एक खूपच मोठा प्रॉब्लेम असतो आणि गरजे मराठीच्या मदतीने जर का आपण करायला गेले तर हा अजिबातच प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे मला असं वाटतं की गरजे मराठीच्या थ्रू जर का तुम्ही हे ट्रेनिंग घ्यायचा विचार केलात तर तुमचं प्रॉडक्ट नुसतंच बनणार नाही तर ते पूर्ण वर्ल्ड वाईड मार्केट तुमच्यासाठी अवेलेबल करून देतील आणि दुनियाभरच्या सगळ्या लोकांना जर का तुमच्या प्रॉडक्टचा वापर करता आला आणि त्याच्यातनं तुम्हाला चांगला फीडबॅक मिळाला, तुम्ही त्यांची चांगली अजून डेव्हलपमेंट करता आली त्या प्रॉडक्टमध्ये, तर हे जास्त चांगलं होईल. कॉस्ट ऑफ द प्रॉडक्ट हा अजून एक आस्पेक्ट असा असतो की नुसतंच प्रॉडक्ट बनवलं आणि माझ्या काहीतरी किमतीनुसार मी त्याला विकलं असं नाही चालत. कुठलेही प्रॉडक्ट बनवताना त्याची किंमत काय असावी, मग त्या किमतीच्या प्रमाणे ऑलरेडी तिथे काही प्रॉडक्ट आहेत का याचाही तुम्हाला विचार करावा लागेल आणि त्याच्याशी कॉम्पीट करणारी किंवा त्याच्याशी स्पर्धा असणारी तुमची प्रॉडक्ट क्वालिटी असली पाहिजे. तरच कोणीतरी तुमच्या प्रॉडक्टला खऱ्या अर्थाने उचलून धरेल. सो एंट्री लेवल पासून आपण जर का प्रॉडक्ट या दृष्टीने किंवा सर्व्हिस या दृष्टीने जर का बघितलं तर भारत हा देश असा आहे की तिथे मार्केट खूप मोठं आहे. अर्थात या मार्केटमध्ये वेगवेगळ्या लेवलचे लोक आहेत, जसं की ओल्ड एज किंवा आपण वयस्कर लोकांची जर का गरज पाहिली तर ती वेगळ्या लेवलची आहे. यंग लोकांची पाहिली तर ती वेगळ्या लेवलची आहे. आता आपण जे डेव्हलपमेंट म्हणतो आहे की प्रत्येक स्त्री ही मुळात एक विचारी स्त्री असते आणि ती घरामध्ये पण बघत असते की आपल्या वयस्कर लोकांच्या काय गरजा आहेत, आपल्या मुलांच्या काय गरजा आहेत. म्हणजे ती थोडक्यात दोन्ही पिढीशी कनेक्टेड असते. आपल्याला हा फायदा जर का करायचा असेल की प्रत्येक स्त्री नुसत्याच घरच्या वेगळ्या वेगळ्या पिढीशी कनेक्टेड नसते, तर ती त्यांच्यामध्ये एक सुसंवाद साधण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि हे सगळं करताना त्या स्त्रीला वेगळ्या वेगळ्या लेवलचं मॅनेजमेंट पण करावं लागतं. मग ते आर्थिक नियोजन असेल किंवा ते बाकीचं नियोजन असेल, ते वेळेचं नियोजन असेल, कारण वेळ हा सगळ्यांनाच तिला द्यावा लागतो. त्यामुळे स्त्री हा आपण केंद्रस्थानी ठेवून हा विचार असा केलेला आहे की प्रत्येक विमेन, प्रत्येक स्त्री ही उद्योजिका होऊ शकते. फक्त ते उद्योजिका होताना तिने तिच्या आजूबाजूचा आणि तिच्या शिक्षणाचा जर का चांगला अवेअरनेस ठेवला आणि त्याच्यातनं तिला काय सर्व्हिस देता येते किंवा काय प्रॉडक्ट डेव्हलप करता येतं जेणेकरून तिचा वेळ वाचेल किंवा तिचे एफर्ट्स वाचतील किंवा सगळ्यांचाच, तिच्याच नाही पण तिच्यासारख्या सगळ्यांचाच त्याच्यातनं फायदा करून देता येईल तिला. कारण आज आपण बघतो की अनेक स्त्रिया ह्या 24 तास ऑलमोस्ट बाहेर असतात आणि त्यांचं वर्क जे आहे किंवा त्यांचं जे फील्ड आहे ते इतकं टाइम डिमांडिंग असतं की त्यांना घरी वेळ नाही देता येत. त्यामुळे घरच्या जबाबदाऱ्या त्यांच्या कुठेतरी राहतात आणि मग त्यांना हेल्पिंग हँडची गरज पडते. आपल्याला असे पण काही प्रॉडक्ट डेव्हलप करता येतील ज्याच्यामध्ये फूड आहेत. फूड आयटम्स हा आपण एक ह्याच्यामध्ये ठेवू शकतो, इन्क्लूड करू शकतो. क्लिनिंगचाही क्रायटेरिया आहे की तिचं पूर्ण घराचं जर का आपण क्लिनिंग पाहिलं तर एक करणारं प्रॉडक्ट म्हणण्यापेक्षा एक सर्व्हिस अशी असू शकेल किंवा तिला काहीतरी हेल्पिंग हँड असा मिळेल की ज्याच्यातनं तिचं हे वेळ आणि श्रम वाचतील.
हे सगळं करताना तिचं समजा यंग जनरेशनची खूप छान कॉन्टॅक्ट आहे आणि यंग जनरेशनचे पण ती प्रॉब्लेम्स पाहते, की नाही त्यांना खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स. मग ते डिस्ट्रॅक्शन्स कमी करण्यासाठी काय करावं? हे ती एकटीच्या लेव्हलला ती काही करू शकत नाही. कारण हे सगळे प्रॉब्लेम्स मी सगळ्या पॅरेंट्सचे ऐकते आहे आणि मग त्याच्यावरती मी खूप विचार करते, की आता आपल्याला असं काहीतरी पाहिजे, की जे यंग जनरेशनला खरंच या डिस्ट्रॅक्शन्सपासून वाचवेल आणि त्यांना एका फोकस्ड आणि करियर बिल्डिंगकडे घेऊन जाईल. सो आपण असाही विचार करू शकतो, की यंग जनरेशनसाठी त्या स्त्रीच्या डोक्यामध्ये काही आयडिया असतील आणि त्या तिला इम्प्लिमेंट करायच्या असतील, ॲज अ इंडिव्हिज्युअल ती फारसं करू शकणार नाही, कदाचित तिला टीम लागेल. तर आपण तिला काय आयडिया देऊ शकतो किंवा तिची टीम आपण कशी उभं करायला मदत करू शकतो. या ठिकाणी आपण नेहमीच विचार करतो, की लोकल लेव्हलची लोकं तिला पाहिजेत. म्हणजे ती समजा छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी काम करत असेल आणि तिला मुंबईचा माणूस तसाच डायरेक्ट हेल्प करू शकेल असं नाही. त्या ठिकाणच्या लोकांचं ती आधी मदत घेऊ शकेल आणि नंतर मुंबईच्या लोकांशी ती ऑनलाईन कनेक्ट होऊ शकेल. गरजे मराठीचं हे जे ट्रेनिंग आहे, हे ऑनलाईन आणि तिथल्या लोकल लोकांशी कनेक्ट ठेवूनच हे ट्रेनिंग आहे. आणि यासाठी मला असं वाटतं, की खूप साऱ्या स्त्रियांनी पुढे यावं आणि आपापल्या ठिकाणच्या प्रॉब्लेम्सला आधी व्यक्त करावं. त्याच्यातनं त्यांना सोल्युशन सांगता आलं, तर फार उत्तम आहे. नाहीतर आम्ही थोडंसं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. पण एक टीम उभारणं फार जरुरी आहे आणि याच्यातून काहीतरी काँक्रीट असं कार्य, भरीव असं कार्य त्यांना करता आलं, तर ह्या ट्रेनिंगचा आपण फायदा झाला असं म्हणू शकतो. धन्यवाद गर्जे मराठी. थँक यू सो मच.